संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाला कडकडून चावा घेतल्यानं तातडीनं रुग्णालयात दाखल। सुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते। रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले। त्यावेळी माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्यानं त्यांच्यावर हल्ला केलाय। या कुत्र्यानं संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला असून यानंतर संभाजी भिडे यांना तातडीनं सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाहीये। संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे। ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात। 1980च्या आसपास भिडे यांनी सुप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती। सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात संघटनेचं काम चालते। संभाजी भिडे यांच्या सुप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचं आयोजन केले जाते। त्यांची दुर्गा माता दौड आणि गड किल्ल्यांवरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात।